नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका सुरू आहे आणि स्वतः मेळघाटमध्ये नवनीत राणा जे आहे ते या निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत। भाभी काय सांगणार, स्वतः तुम्ही प्रचार करताय डोअर टू डोअर तुमच्या उमेदवारांसाठी, कशी सध्या परिस्थिती मेळघाटाला धारणी चिखलदरा? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की आज माहेर म्हणून मी ज्या क्षेत्राला म्हणते, विधानसभेमध्ये 1.25 लाखची लीडनी आमचे आमदार या क्षेत्रातून निवडून आले होते आणि त्याच पद्धतीने चिखलदरा असो की धारणी असो, दोन्ही ठिकाणी नगर अध्यक्षाचे झेंडे ते कमळच लागणार आहे आणि त्याकरिता आमचे आज देवाभाऊसुद्धा, देवेंद्र फडणवीसजीसुद्धा आज धारणीला येऊन सभा घेऊन गेलेले आहे आणि सगळ्यांनी, माझं माहेरच म्हणतो आणि माहेराने सगळ्यांनी हात वरती करून शब्दसुद्धा दिला आहे की आमदार जसा निवडून आला तसंच आम्ही नगराध्यक्षाची सीटसुद्धा आम्ही त्याचप्रमाणे निवडून येऊ। त्याच्या मागचं एकच कारण आहे, वर जर नरेंद्र मोदीजी आहे आमचे प्रधानमंत्री, राज्यात आमचे देवेंद्र फडणवीसजी आहे, प्रत्येक आमदार आमचे भाजपाचे आहे, तर तिकडचे जर नगराध्यक्ष भाजपचे राहिले तर त्या क्षेत्राचा विकास खूप लवकर होतात। बरेचसे माझी लोकांनी म्हटलं 50 कोटी रुपये मी शहरामध्ये फक्त रोडासाठी आणले, तर आजही जी व्यवस्था तुम्हाला प्रॉपर धारणी शहरामध्ये दिसत आहे, पाणीची प्रॉब्लेम आणि 650 जे PR कार्ड आहे, जे बस स्थानक आहे, हा सगळे जे प्रॉब्लेम्स आहे खूप मेजर आहे। तर मला वाटते नगराध्यक्ष एकदा निवडून आल्यानंतर हा सगळी गोष्टीचा पाठपुरावा आम्ही मुख्यमंत्री आणि आमदारांनी आम्ही मिळून करणार आहे, तर लवकरात लवकर तो पूर्ण क्षेत्र विकसित होईल। त्याच्या मागची कारण आहे चेन तुटू न देणं आणि क्षेत्राचा विकास करणं। फडणवीसने वारंवार म्हणायचे मी पुन्हा येईल, ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले। आज तुम्ही त्यांच्या समोर म्हटलं की दादा मला पुन्हा यायची इच्छा आहे, खासदार होण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली। मला असं वाटते की आज जे प्रतिनिधित्व करतायत आहे खासदार म्हणून, 1 वर्ष 1.5 वर्ष पार झाल्यानंतर सुद्धा या जिल्ह्यामध्ये जे विकासची अपेक्षित होती केंद्राकडनं खासदारांनी केली पाहिजे, ते खूप लांब राहिलं आणि शून्यावर आपण उभे आहे। तर या जिल्ह्याला पाहून माझी इच्छा आहेच आणि देवाभाऊ आहे, देवाभाऊनी सगळ्यांना सगळी महिलांना बहिणींना विश्वास ठेवला आहे, दिलेला आहे की देवाभाऊचे हात त्या सगळे बहिणींच्या डोक्यावर राहीन आशीर्वाद म्हणून आणि ते पाठीशी उभे आहे। तर आज मी माझे भावाला माझे माहेरमध्ये धारणीमध्ये आज माहेरचे लोकांचे वतीने मी विनंती केली की दादा पुन्हा यायचं आहे। त्यांनी म्हटलं आता नवनीत राणा माझी राहणार नाही, ते विश्वास आहे, जे मेहनत, जे संघर्ष आणि जे कष्ट या जिल्ह्यासाठी मी करताय ते डोळ्यांनी पाहतात आहे आणि ज्यांच्यासोबत आम्ही आहे त्यांच्यासोबत आम्ही 200% आहे, ते देवाभाऊला चांगल्या पद्धतीने माहीत आहे। म्हणून या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, तर त्यांनी हेच विचार करून शब्द दिला असन की नवनीत राणा माझी नाही, लवकरात आजी होईल म्हणून। शेवटला प्रश्न, 2029च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नवनीत राणा पुन्हा येणार की राज्यसभेवर कुठेतरी आता नवनीत राणा दिसतील आगामी काळात? माझे देवाभाऊनी जे शब्द दिलेला आहे, देवाभाऊ शब्दाला पाळणारे व्यक्ती आहे, टाळणारे नाही आहे। जर त्यांनी म्हटलं लवकरात होईल म्हणजे समजून जायचं। खूप शुभेच्छा। नवनीत राणांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलेला आहे, त्यामुळं लवकरच पूर्ण होईल। खासदार बनण्याची इच्छा जी आहे ती नवनीत राणांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर व्यक्त केली होती, त्यालाही फडणवीसांनी दुजोरा दिलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, धारणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।